सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी गर्भ संस्काराच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। ताई क्षितिजा रजत ढोणे, ताईच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, या बाळाला आयुष्य सुखबल प्राप्त होण्यासाठी भिक्खू संघाच्या द्वारा गर्भामध्ये असणाऱ्या बाळासाठी आणि विशेष रूपाने ताईसाठी भिक्खू संघाच्या द्वारा परित देशनेचा पाठ या प्रसंगी केलेला आहे। गर्भसंस्काराच्या निमित्ताने विशेष रूपाने ताईसाठी, ताईच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळासाठी भिक्खू संघाने बुद्ध वचनाच्या द्वारा ताईप्रती मंगलमैत्री भावना केलेली आहे। संपूर्ण ढोणे परिवाराच्या प्रती सुद्धा मंगलमैत्रीची भावना केली आहे। या प्रसंगी आपल्या नागपूर शहरातील विविध भागामधून आणि नागपूरच्या बाहेरून सुद्धा काही श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भिक्खू संघाच्या धम्मदेशना म्हणजे श्रवण करण्यासाठी आला आहात, तर निश्चितपणे आपलंही ते कुशलकर्म आहे, पुण्यकर्म आहे। आज या गर्भसंस्काराच्या निमित्ताने, तसं गर्भसंस्काराच्या धम्मदेशना अनेक वेळा आपण यूट्यूब चॅनलवरती म्हणजे श्रवण केले असतील, कारण बऱ्याच चॅनलवरती धम्मदेशना आहे। जसं भंतेंच्या चॅनलवरती दी ग्रेट हॅपीनेस, यूट्यूब चॅनलवरती सुद्धा पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर यांचं चॅनल आहे, त्यावरती सुद्धा आपण अनेक वेळा धम्मदेशना श्रवण केल्या असतील। पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर यांचं सर्च रिसर्च आहे, यूट्यूब चॅनल आहे। या चॅनलवरती आपण गर्भसंस्काराच्या निमित्ताने धम्मदेशना श्रवण केल्या असतील। गर्भसंस्काराच्या निमित्ताने बौद्ध साहित्यांचा जेव्हा आपण संदर्भ घेतो, तर गर्भसंस्कार हा जो मंगलविधी आहे तो केवळ आपण आजच करतो अशातला काही भाग नाही आहे। भगवंताच्या साहित्याचं आपण चिंतन मनन केलं, वाचन केलं, तर गर्भसंस्कार मंगलविधीचे कार्यक्रम भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होत होते, आजही होतात आणि भविष्यामध्ये सुद्धा होत राहतील। कारण धम्मसंस्कार मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असतात। जसं बोधिराजकुमाराचं उदाहरण आपण अनेक वेळा श्रवण केलेलं आहे। मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं, अगदी तेव्हापासून आपण त्याला संस्कार देऊ शकतो। म्हणजे 3 महिने मातेच्या गर्भामध्ये बाळ 3 महिन्याचं झाल्यानंतर 3 महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत असे कंटिन्यू 7 महिन्यापर्यंत गर्भावरती संस्कार आपण द्यायचे असतात। अलीकडच्या काळामध्ये 7वा महिना म्हणजे लोक करत असतात, परंतु बौद्ध साहित्यामध्ये
जर आपण त्याचं चिंतन केलं, वाचन केलं, मनन केलं, तर तिसऱ्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत म्हणजे 7 महिने सतत गर्भावती संस्कार आपण देऊ शकतो. आणि गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त होण्यासाठी आणि विशेष रूपाने मातेचं सुद्धा आयुष्य म्हणजे चांगल्या प्रकारचं निरोगी राहण्यासाठी सातत्याने मनाचे जे काही संस्कार असतात ते मनाचे संस्कार आपण दिले पाहिजे. निश्चितपणे आपण अत्यंत पुण्यवान आहात या नागपूर शहरामध्ये आपण राहता, जिथे बाबासाहेबांनी धम्मक्रांतीचं बीजारोपण पुन्हा केलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच आपल्यामध्ये श्रद्धा आहे, बुद्धाप्रती श्रद्धा आहे, धम्माप्रती श्रद्धा आहे, भिक्खू संघाप्रती श्रद्धा आहे, बाबासाहेबांच्या धम्मक्रांती प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे. आणि त्यामुळे या श्रद्धेला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी, अधिक वाढवण्यासाठी आपण सातत्याने धम्म आचरण केलं पाहिजे. आज ताईच्या गर्भसंस्काराच्या निमित्ताने एक भगवंताचा छोटेखानी उपदेश आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी मी देण्याचा प्रयत्न करतो. एकदा भगवंत श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना भगवंत किंबिल नावाच्या भिक्खूला उद्देशून हा उपदेश करत असतात. भगवंत असे म्हणतात की किंबिल, भगवंत जर महापरिनिर्वाणाला म्हणजे प्राप्त झाले, आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये भगवंत जर समजा मूर्तीला प्राप्त झाले, तर सद्धमाचा गौरव आपण कसा केला पाहिजे. सद्धमाचा गौरव करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि या सद्धमाचा गौरव करत असताना श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांचं काय कर्तव्य आहे, आपण सद्धमाचा गौरव कसा केला पाहिजे. कारण भगवंत होते, तर भगवंताचा गौरव अनेक उपासक उपासिकांनी केला. राजा प्रसेनजित असेल, राजा बिंबिसार असेल, अनाथ पिंडक असेल, माता विशाखा असेल, अनेक बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला उपासक उपासिका, राजे लोक भगवंताचा गौरव करताना पाहायला मिळतात. भगवंताच्या धम्माचा सुद्धा त्यांनी गौरव केला, भिक्खू संघाचा सुद्धा त्यांनी गौरव केला. आणि अशा प्रकारे आपण या 3 रत्नांचा गौरव कसा करावा, म्हणजे भगवंताच्या पश्चात, भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर सद्धमाचा गौरव आपण कशा प्रकारे करावा, आपण गौरव कसा करावा. बुद्धाचा गौरव जिवंतपणे तर आपण करतोच, ऐक ना, धम्माचा सुद्धा गौरव आपण केला, संघाचा सुद्धा आपण गौरव केला. म्हणजे भगवंत किंबिल नावाच्या भिक्खूला समजावून सांगत असताना हा उपदेश देत असतात. तर भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर मग या 3 रत्नाचा गौरव कशा प्रकारे करावा, उपासक उपासिकांची उन्नती जर त्याला साधायची असेल, भिक्षुनींना आपल्या जीवनाची जर उन्नती साधायची असेल, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये गौरव करणे अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट असते. अनाथ पिंडक भगवंत 45 वर्षापैकी 25 वर्ष भगवंत श्रावस्ती या शहरामध्ये राहिलेले आहे. त्यापैकी श्रावस्ती शहरामधील जेतवन विहारामध्ये भगवंताने 19 वर्षावास केले. आणि माता विशाखेने जे पूर्वाराम विहार निर्माण केलं होतं त्या विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले. म्हणजे 45 वर्षापैकी 25 वर्ष भगवंत श्रावस्तीमध्ये राहिलेले आहे. आणि जेव्हा जेव्हा भगवंत श्रावस्तीमध्ये असायचे तेव्हा असंख्य उपासक उपासिका भगवंताचं दर्शन घेण्यासाठी सातत्याने जात असत. परंतु जेव्हा भगवंत अन्य ठिकाणी जात असत, राजगृहाला जायचे भगवंत, नालंदाला जायचे, वैशालीला जायचे, पाटलीग्रामला जायचे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी भगवंत जायचे, तर जेतवन विहारामध्ये कोणी उपासक वगैरे फार मोठ्या स्वरूपामध्ये येत नसत. आणि जेव्हा ही गोष्ट अनाथपिंडकाच्या लक्षामध्ये येते आणि अनाथपिंडक भगवंताला म्हणतात की भगवान, जेव्हा आपण श्रावस्तीमध्ये असता तेव्हा भगवान या श्रावस्तीमध्ये सातत्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपासक उपासिकांची ये जा असते भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. परंतु भगवान आपण गेल्यानंतर मात्र इथे श्रावस्तीमध्ये कोणीही येत नाही. भगवान, एवढं मोठं मी खर्च केलेला आहे, म्हणजे 54 करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून, 54 लाख करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून अनाथ पिंडकाने जेतवन विहाराची निर्मिती केलेली असते.
आणि एवढा मोठा खर्च करून तो विचार करतो की भगवान मी एवढा मोठा खर्च केलेला आहे आणि भगवान तुम्ही नसल्यानंतर मात्र कोणी जेतवनामध्ये जात नाही, तर भगवान आपण गेल्यानंतर सुद्धा उपासक उपासिका जेतवन विहारामध्ये आले पाहिजे, यासाठी आपण काय करावं, यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर असं म्हटलं आहे, जर आपण कधी कुणी श्रावस्तीला जर गेला असाल तर आनंद बोधिवृक्ष आहे बघा. श्रावस्तीला जर तुम्ही गेलात तर तो आनंद बोधिवृक्ष त्या ठिकाणी भगवंत म्हणजे अनाथपिंडक ते बोधिवृक्षाचं रूप आणतात आणि भगवंताच्या समवेत आनंदाच्या समवेत ते आनंद बोधिवृक्ष त्या ठिकाणी लावल्या जातो असं म्हटलं आहे. म्हणजे तिथेच तो बोधिवृक्ष भगवंताच्या काळामध्ये सुद्धा लावण्यात आला होता, जेणेकरून आता बोधिवृक्ष म्हणजे काय, तर बोधिवृक्ष हे बोधीचं प्रतीक आहे. एक ना, बोधिवृक्षाला आपण बोधीचं प्रतीक म्हणत असतो आणि त्यामुळे बुद्ध तत्वज्ञानामध्ये ज्या बोधिवृक्षाखाली म्हणजे ज्या वृक्षाखाली भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ झाला ते बोधिवृक्ष सुद्धा आपल्यासाठी अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पूजेचं एक श्रेष्ठ असं स्थान आहे. आणि तो बोधिवृक्ष लावल्यामुळे भगवंत असे म्हणतात की आनंदा हे मनुष्याला एक प्रेरणा देणारं म्हणजे हा जरी वृक्ष असेल परंतु या वृक्षाखाली भगवंताला सम्यक संबोधीचा लाभ झालेला आहे आणि त्यामुळे त्या बोधिवृक्षाची सातत्याने पूजा भगवंताच्या काळामध्ये सुद्धा केली जात होती, आजही केली जाते आणि भविष्य काळामध्ये सुद्धा केली जाणार आहे. असं का, तर भगवंताच्या प्रती म्हणजे भगवंताच्या प्रती गौरव करणे म्हणजे काय, तर भगवंताच्या बोधीच्या प्रती गौरव करणे. भगवंताला जे काही ज्ञान प्राप्त झालं आहे तर त्या ज्ञानाच्या प्रती गौरव करणे म्हणजे भिक्षुनी, उपासक आणि उपासिका ह्या चारही परिषदा जेव्हा भगवंताचा गौरव करतील, धम्माचा गौरव करतील, संघाचा गौरव करतील, तर भगवंत असे म्हणतात की भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा जर आपण तीन रत्नाचा गौरव करत असेल तर तो सद्धमाचा गौरव केल्यासारखा होतो. आणि श्रद्धा संपन्न उपासक उपासिकाने सातत्याने या तीन रत्नाचा गौरव केला पाहिजे. मग तीन रत्नाचा गौरव करणे म्हणजे काय, बुद्धांचा गौरव करणे म्हणजे काय, जसं बुद्ध वंदनेमध्ये आपण बुद्धाचे 9 गुण म्हणतो, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो. ही जे 9 प्रकारचे गुण आहे, या 9 प्रकारच्या गुणाचा गौरव आपण सातत्याने केला पाहिजे. गौरव करणे म्हणजे फक्त वंदना म्हणणे नव्हे, ऐक ना, गौरव करणे म्हणजे केवळ वंदना म्हणणे नव्हे, तर भगवंतामध्ये असणारे जे 9 गुण आहेत, भगवंत अरहंत आहेत, भगवंत सम्यक संबुद्ध आहेत, भगवंत विद्या आचरणाने युक्त आहेत, भगवंत सारथी आहेत, अशा प्रकारच्या भगवंतामध्ये असणाऱ्या या 9 गुणाचं सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आणि भगवंतामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे, भगवंतामध्ये असणारे जे सद्गुण आहे, हे सद्गुण सुद्धा माझ्या जीवनामध्ये माझ्यामध्ये कशा प्रकारचे उतरतील किंवा त्या सद्गुणाचं मी माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारचं निर्माण करू, अशा प्रकारचं सातत्याने चिंतन मनन आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे बुद्धामध्ये असणाऱ्या गुणांचा गौरव जर आपल्याला करायचा असेल, जसं आपण बुद्धाच्या मूर्तीची पूजा करतो, म्हणजे केवळ भगवंताच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे आपण जर सुखी होत असेल किंवा सुखी मी होईल अशा प्रकारची जर आपली मानसिकता असेल किंवा इच्छा असेल तर हे मात्र काही सत्य नाही आहे. तुम्ही भगवंताची कितीही मेणबत्ती लावली, कितीही अगरबत्ती लावली, भगवंताला कितीही चांगल्या प्रकारचे फुलं तुम्ही प्रदान केले आणि कुठल्याही प्रकारचं जर आचरण नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला सुख काही प्राप्त होऊ शकत नाही. प्रतिकात्मक रूपाने भगवंताच्या मूर्तीची, भगवंताच्या रूपाची आपण पूजा करत असतो, तर भगवंतामध्ये असणारे जे काही सद्गुण आहे, या सद्गुणाचं सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर बुद्धांचा गौरव आपण अशा पद्धतीने करू शकतो. धम्माचा जो गौरव आहे, मग धम्माचा गौरव करत असताना आपण सातत्याने धम्मवंदनेमध्ये सुद्धा धम्माचे जे काही 6 गुण आहे, या 6 गुणाचं आपण वर्णन करत असतो. स्वाखातो भगवता धम्मो, म्हणजे भगवंताचा जो काही धम्म आहे, हा भगवंताचा धम्म मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी, मानवी मनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडून सुखाच्या मार्गाकडे
घेऊन जाण्यासाठी हा तथागतांचा धम्म हा मनुष्याला सहाय्यक ठरत असतो। आणि या बोधीच्या प्रती माझ्या चित्तामध्ये श्रद्धा आहे, मी या बोधीचा गौरव करतो। म्हणजे भगवंताच्या ज्ञानाच्या प्रती, कारण जोपर्यंत भगवंताच्या बोधीच्या प्रती आपल्याला गौरव नसेल, आपण सन्मान करत नसेल, तोपर्यंत आपण सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही। कारण भगवंताने सांगितलेला जो धम्म आहे, या धम्माचा गौरव आपण केला पाहिजे। मग धम्माचा गौरव कसा केला पाहिजे, तर धम्मामध्ये असणाऱ्या तत्वाला आपण समजून घेतलं पाहिजे। मग धम्माचे तत्व कोणते आहे, तर जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, ज्याला 4 आर्य सत्य असं म्हटलं आहे। या 4 आर्य सत्याला यथार्थ रूपाने आपण जाणणे, आपण समजून घेणे आणि त्या भगवंताने सांगितलेल्या सद्धमाचं यथार्थ रूपाने जर आपण आचरण केलं असेल, तर त्या ठिकाणी धम्माचा सुद्धा आपण गौरव करत असतो। म्हणजे धम्माचा गौरव करत असताना भगवंताने सांगितलेला जो धम्म आहे, जोपर्यंत त्या आपल्या सद्धमाच्या प्रती म्हणजे आपल्या आचरणाच्या प्रती, धम्माच्या प्रती आपल्याला गौरव नसेल, सन्मान नसेल, कारण सन्मानाची भावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्याला आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आपण श्रद्धा असं म्हणू शकतो। म्हणजे श्रद्धा, भगवंताच्या बोधीच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असावी। भगवंताची आपल्या बोधीवरती श्रद्धा होते आणि भगवंताची बोधीवरती श्रद्धा असल्या कारणाने भगवंताला जेव्हा मार बोलत असतो की हे सिद्धार्थ, तुला तर काही सम्यक संबोधीचा लाभ होत नाही आहे, तू आता अगदी म्हणजे मरणासन्न झालेला आहे, अगदी काही वेळामध्ये तू नक्कीच मृत्यूला प्राप्त होणार आहे। अशा प्रकारे मार त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला बोलत असतो। कारण 6 वर्षापर्यंत सिद्धार्थ गौतमाने जेव्हा मार सिद्धार्थ गौतमाला बोलतात की आता तू तर मरणासन्न झालेला आहे, कारण 6 वर्षापर्यंत त्यांनी अत्यंत म्हणजे त्यांचं शरीर अत्यंत वीक झालेलं असतं, जेव्हा ते पोटाला स्पर्श करतात तर पाठीचा भाग हाताला लागतो। म्हणजे अशा पद्धतीने, कारण ते खूप कमी अन्न ग्रहण करत असतात आणि त्यामुळे मार सिद्धार्थ गौतमाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं म्हणतात की तू आता सोडून दे, हा जो काही प्रयत्न आहे हा प्रयत्न तू सोडून दे आणि तू घरी निघून जा। तू आजही जरी घरी गेलात तर 7 दिवसाच्या आतमध्ये तू चक्रवर्ती सम्राट बनू शकतो, तू राजा बनू शकतो। आणि तू जर धम्मिक राजा बनणार असेल तर इथे तू का मरत आहे, इथे का मृत्यूला प्राप्त होत आहे, कारण तुला कुठल्याही प्रकारचा आता ज्ञान वगैरे काही प्राप्त होणार नाही आहे। तेव्हा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व अत्यंत खंबीरपणे आणि आत्मविश्वासाने त्या ठिकाणी माराला असं म्हणतात की मी जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्त आहे, हाडा आहे, मांस आहे, हे पूर्णपणे इथे नष्ट जरी झालं तरी सुद्धा माझ्या ध्येयापासून मी प्रवृत्त होऊ शकत नाही। एक वेळ हिमालय पर्वत आपली जागा बदलू शकेल, महासमुद्र सुकून जाऊ शकेल, परंतु माझा संकल्प कधीही बदलू शकत नाही। संग्रामामधून पळून जाण्यापेक्षा संग्रामामध्ये मृत्यूला प्राप्त होणे हे बेहतर मी समजेल आणि त्यामुळे या संग्रामाला मी सोडून जाणार नाही। का जाणार नाही, कारण मी ज्या मार्गाचं अनुसरण करत आहे त्या बोधीच्या प्रती माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे। कारण मी जे काही करत आहे त्यावरती माझी दृढ श्रद्धा आहे आणि माझी दृढ श्रद्धा असल्या कारणाने मी कुठल्याही प्रकारे इथून जाणार नाही जोपर्यंत मला सम्यक संबोधीचा लाभ होत नाही। हे जे मी आसन वज्र आसन धारण केलं आहे, जोपर्यंत मला सम्यक संबोधीचा लाभ होत नाही तोपर्यंत या आसनाला मी सोडणार नाही। इथे मी मृत्यूला प्राप्त झालो तरी सुद्धा काही हरकत नाही आहे। का नाही आहे, कारण माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये वीर्य आहे, माझ्यामध्ये स्मृती आहे, माझ्यामध्ये समाधी आहे आणि माझ्यामध्ये प्रज्ञा आहे। हे 5 बल माझ्यामध्ये आहे आणि या 5 बलाच्या प्रती माझ्या चित्तामध्ये गौरव आहे, सन्मान आहे। या बलाच्या द्वारा मी बोधीला सम्यक संबोधीला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे अशा प्रकारे एखादं कार्य जेव्हा आपण करत असतो, विशेष रूपाने धम्म आचरण करत असताना धम्माच्या प्रती आपल्या मनामध्ये गौरव असला पाहिजे। धम्माच्या प्रती जर आपल्या मनामध्ये गौरव जर असेल, भगवंताच्या प्रती आपल्या मनामध्ये जर गौरव असेल, जसं मूर्तीकडे आपण बघतो, मूर्तीकडे बघून आपलं सुख होणार नाही,
भगवंताच्या काळामध्ये सुद्धा एक भिक्षू होते. भगवंत अत्यंत सुंदर होते, भगवंताची सुवर्णमय कांती होती आणि भगवंताची सुवर्णमय कांती असल्या कारणाने ते भिक्षू सकाळी आपले जे काही कार्य असतात ते कार्य आटोपायचे आणि भगवंताच्या कुटीच्या समोर येऊन बसत असत आणि भगवंताकडे अगदी अपलक दृष्टीने म्हणजे डोळ्याची पापणी न लावता, अपलक दृष्टी ज्याला म्हटलं आहे, कधी कधी आपण डोळ्याची पापणी न लावता असं बघत असतो. काही वेळानंतर मनुष्य बघतो, कारण भगवंत तर 7 दिवसापर्यंत म्हणजे 7 दिवसापर्यंत भगवंत बोधिवृक्षाकडे अपलक दृष्टीने बघत असतात. का बघतात? कारण ज्या बोधिवृक्षाखाली मी बसलो आणि त्या बोधिवृक्षाखाली बसून मी सम्यक संबोधीचा लाभ केलेला आहे, तर त्या बोधिवृक्षांच्या प्रती कृतज्ञ भाव त्यांच्या चित्तामध्ये असतो. कारण आपल्यावरती जर कोणी अनुकंपा करत असेल, आपल्याला कोणी उपकार करत असेल, आपल्याला कोणी मदत करत असेल, तर त्यांच्या प्रती कृतज्ञ भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आणि भगवंत बोधिवृक्षांच्या प्रती कृतज्ञ भाव व्यक्त करत असताना म्हणजे बोधिवृक्षाच्या बाजूला भगवंत 7 आठवडे म्हणजे चिंतन मनन करत असतात. भगवंताला जेव्हा म्हणजे ज्ञान प्राप्त होते, तर मला असं वाटतं दुसरा का तिसरा आठवडा म्हणजे भगवंत अपलक दृष्टीने त्या बोधिवृक्षाखाली म्हणजे बोधिवृक्षाकडे बघत असतात. कारण कृतज्ञ भाव त्यांच्या चित्तामध्ये असतो. म्हणजे मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कृतज्ञ भाव सुद्धा व्यक्त केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताकडे तो जो काही भिक्षू केवळ भगवंताकडे एक दृष्टीने बघत असतात, तेव्हा अन्य भिक्षू सुद्धा भगवंताला म्हणतात की भगवानचा भिक्खू केवळ आपल्या सौंदर्याकडे बघत आहे. कारण भगवंताची कांती अत्यंत सुंदर होती, सुवर्णमय होते आणि ती सुवर्णमय कांती असल्या कारणाने तो केवळ भगवंताकडे बघायचा आणि भगवंताकडे बघून एकदम त्याचं मन प्रसन्न व्हायचं, आनंदी होत असे. आणि 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस अशा प्रकारचे दिवस जाऊ लागले. जेव्हा अन्य भिक्षूंनी भगवंताला सांगितलं की भगवान, हा जो भिक्षू आहे हा भिक्षू केवळ आपल्या रूपाकडे बघत आहे, तेव्हा भगवंत त्याला उपदेश करताना म्हणतात की तू माझ्या रूपाकडे काय बघत आहे? हे जे दिसणारे जे तुला रूप आहे माझं, हाडामासाचं हे रूप आहे, हे नष्ट होणार आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. हे शरीर म्हणजे नाश का आहे? हे 9 द्वाराचं म्हणजे माहेर घर आहे, ज्या 9 द्वारावरून पूर्णपणे सातत्याने घाण निघत असते. आणि या नश्वर शरीराकडे तू काय बघणार आहे? जर तुला म्हणजे चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं असेल तर तू धम्माला बघ. सो धम्मं पश्यते सो मग पश्यते, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे जो धम्माला पाहतो तो मला प्रत्यक्ष रूपाने पाहत असतो. आणि त्यामुळे धम्माला आपण बघितलं पाहिजे, धम्माचा आपण गौरव केला पाहिजे. म्हणजे सातत्याने धम्माचा जर गौरव आपण करत असेल, म्हणजे धम्माचं आचरण आपण करत असेल, मग धम्माचा गौरव कसा करावा? जसं धम्माचे जे तत्व आहे, या तत्वाला तर आपण जाणावं, समजून घ्यावं, परंतु त्याच्या सोबत धम्माचा गौरव करत असताना आपण शील पालन केलं पाहिजे. धम्माचा गौरव करत असताना आपण दान पुण्य केलं पाहिजे. धम्माचा गौरव करत असताना आपण मैत्रीची भावना केली पाहिजे. धम्माचा गौरव करत असताना आपण विपश्यना भावना केली पाहिजे, आनापानसतीची भावना केली पाहिजे. म्हणजे जेवढे चांगले जे काही सद्गुण आहे, म्हणजे चांगल्या प्रकारचे जे सद्गुण आहे, या सर्व प्रकारच्या सद्गुणाचं सातत्याने आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आणि या सद्गुणांचं जर आपण चिंतन मनन करत असेल तर धम्माचा गौरव त्या ठिकाणी आपण करत असतो. आणि भगवंताच्या नंतर, भगवंताच्या पश्चात जर तुम्हाला सद्धमाचा गौरव करायचा असेल तर तुम्ही धम्माचं सातत्याने चांगल्या प्रकारचं आचरण केलं पाहिजे. मग केवळ उपासकांसाठी नाही आहे, केवळ उपासिकेसाठी नाही आहे, तर भिक्षूंनी सुद्धा भगवंताचा गौरव केला पाहिजे, भिक्खूंनी सुद्धा गौरव केला पाहिजे, उपासकांनी सुद्धा केला पाहिजे आणि उपासिकेने सुद्धा केला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने बुद्धाचा गौरव, धम्माचा गौरव आणि संघाचा गौरव सुद्धा आपण केला पाहिजे. संघाचा गौरव कसा करतो आपण? जसं संघवंदनेमध्ये जे काही आपण संघाचे गुण गातो, सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो न्यायपटिपन्नो, म्हणजे अशा प्रकारे भगवंताचा जो श्रावक संघ आहे, जो न्याय मार्गावरती अरूढ आहे, जो योग्य मार्गावरती अरूढ आहे, जो सुमार्गावरती अरूढ आहे, जो दान देण्यासाठी योग्य आहे, दक्षिणा देण्यासाठी योग्य आहे, एक चांगल्या प्रकारचं पुण्यक्षेत्र आहे. म्हणजे भगवंतामध्ये असणारे गुण, धम्मामध्ये असणारे गुण आणि संघामध्ये असणाऱ्या गुणांचं आपण सातत्याने त्याला धारण केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. आणि पुण्यक्षेत्र म्हणून संघाचे आपण सातत्याने
पूजा केली पाहिजे। आज ताईच्या गर्भसंस्काराच्या निमित्ताने जसं आपण भिक्खू संघाला बोलवलं, दान पुण्य केलं, चिवरदान केलं, परिष्कार दान केलं, अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन दान दिलं, म्हणजे अशा प्रकारे संघाचा गौरव, एच संघा अतीताच एच संघा अनागता पचुपन्नाचे संघा अहंग वंदामी सबदा। म्हणजे केवळ वर्तमान काळातला संघ नाही, संघाची व्याख्या करत असताना आणि कुशल कर्म पुण्यकर्म करत असताना आपण भूतकाळातील संघ सुद्धा जे आपल्या चित्तामध्ये धारण केला पाहिजे, वर्तमान काळातील संघ सुद्धा आपल्या चित्तामध्ये धारण केला पाहिजे, आणि भविष्य काळामध्ये उत्पन्न होणारा जो संघ असेल तर त्यांच्या प्रती सुद्धा आपल्या चित्तामध्ये भावना उत्पन्न केली पाहिजे। कारण ज्या संघामध्ये भगवंत प्रत्यक्ष होते, सम्यक संबुद्ध, ज्या संघामध्ये सारिपुत्त होते, महामोगलान होते, आनंद होते, महाकाश्यप होते, म्हणजे अशा प्रकारच्या विद्वान ज्ञानी भिक्खूंच्या द्वारा जो संघ होता त्या संघाची सुद्धा आपण म्हणजे तो संघ, वर्तमान काळातला संघ आणि भविष्य काळामध्ये उत्पन्न होणारा संघ, या तीनही संघाची आपण पूजा केली पाहिजे, गौरव केला पाहिजे। म्हणजे या तीनही संघाच्या प्रती जर आपल्या चित्तामध्ये गौरवाची भावना असेल तर तथागतांच्या धम्माला यथार्थ रूपाने आपण जाणू शकतो, समजू शकतो, आणि त्यामुळे किंबिलला सांगताना भगवंत असे म्हणतात की किंबिल, जर भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर जर तुम्हाला सद्धमाचा गौरव करायचा असेल तर तुम्ही बुद्धाचा गौरव केला पाहिजे, धम्माचा गौरव केला पाहिजे आणि संघाचा तुम्ही गौरव केला पाहिजे। कारण आपल्या जीवनामध्ये जर गौरवाची भावना असेल तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो। म्हणजे हे जे काही संस्कार आहे, जसं आज ताईच्या गर्भामध्ये असणारे जे बाळ आहे त्या बाळावरती जे आपण संस्कार देत आहोत, म्हणजे तथागतांनी सांगितलेला जो धम्म आहे, या धम्म मार्गाचं अनुसरण करत असताना, आचरण करत असताना आपण सातत्याने चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या मुलांवरती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। संस्काराच्या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात, जसं एखादं ओलं लाकूड असतं, ओल्या लाकडाला तुम्हाला जसा आकार द्यायचा असेल तशा प्रकारे तुम्ही त्याला आकार देऊ शकता, परंतु तेच लाकूड जर समजून घ्या सुकलं असेल, वाळलं असेल आणि त्याला जर तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, मोडून जाऊ शकते, ते वाकू शकत नाही, त्याला आकार देऊ शकत नाही आपण। अगदी संस्काराच्या बाबतीमध्ये सुद्धा भगवंत असे म्हणतात की असंच आहे। गर्भामध्ये असताना जे काय आपल्या मातेच्या गर्भामध्ये बाळ असतं, अगदी तेव्हापासून आपण त्याला संस्कार देऊ शकतो, ते मोठं झाल्यानंतर तो सुद्धा त्याला आपण चांगल्या प्रकारचे संस्कार देऊ शकतो। आणि आपलं संस्कार देणे म्हणजे आपले संस्कार देणे, आपण संस्कार देणे हे आपलं कर्तव्य आहे। कधी कधी असं होतं की आपण कितीही चांगल्या प्रकारचे जरी संस्कार दिले तरी सुद्धा मुलं कधी कधी वाईट निघत असतात, किंवा कधी कधी चांगले संस्कार जरी दिले नसतील तरी काही मुलं चांगले निघतात। म्हणजे संस्काराची जी परिणिती आहे, भगवंत असे म्हणतात की वर्तमान काळाला अनुसरून आणि पूर्व कर्माला अनुसरून सुद्धा तशा प्रकारचे संस्कार त्या ठिकाणी निर्माण होत असतात। परंतु आपलं एक नैतिक कर्तव्य म्हणून आपण दोन संस्कार सातत्याने आपल्या मुलांना दिले पाहिजे। एक आपण धम्माचा संस्कार त्यांना दिला पाहिजे आणि दुसरा चांगल्या प्रकारच्या शिक्षणाचा संस्कार आपण आपल्या मुलांना दिला पाहिजे। दोन संस्काराच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये आपली उन्नती होऊ शकते, आपण उन्नती प्राप्त करू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकते। आणि त्यामुळे धम्माचा संस्कार, कारण बाबासाहेब असं म्हणतात की आपल्याकडे किती ज्ञान असेल, आपल्याकडे किती विद्वत्ता असेल, प्रज्ञा असेल, प्रज्ञेसोबत जर सील नसेल तर ती प्रज्ञा फुकट आहे, ती फुकाची आहे। भगवंत असे म्हणतात की बाबासाहेब असं म्हणतात, प्रज्ञेला शिलाची जोड असली पाहिजे। कारण शिलाची जोड जर प्रज्ञेला असेल तर तो मनुष्य आपलं स्वतःचं कल्याण करू शकतो, आपल्या सहवासामध्ये असणाऱ्या व्यक्तींचं कल्याण करू शकतो, आपल्या परिवाराचं कल्याण करू शकतो। परंतु ज्ञानी विद्वान प्रज्ञावान व्यक्तीकडे जर समजून घ्या सील नसेल तर कसं कोणाला फसवावं, कसं कोणाला लुटावं, कशा प्रकारे कोणाला म्हणजे चांगल्या प्रकारच्या म्हणजे वाईट गोष्टीमध्ये कशा प्रकारे फसवावं हे मात्र त्यांना चांगल्या प्रकारचं समजत असते। आणि त्यामुळे प्रज्ञा तर मनुष्याकडे असावीच असावी, ज्ञान तर मनुष्याकडे असावं, परंतु ज्ञानासोबत सोबत सील सुद्धा आपल्या सोबत असलं पाहिजे। आणि त्यामुळे सातत्याने जीवन जगत असताना भगवंताच्या प्रती आपल्या मनामध्ये गौरव असावा, धम्माच्या प्रती आपल्या मनामध्ये गौरव असावा, संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये गौरव असावा।
तीन रत्नाच्या व्यतिरिक्त अन्य कुठेही आपलं श्रद्धास्थान असू नये. ज्या मनुष्यांना आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करायची असेल तर त्या मनुष्याने केवळ तीन रत्नाच्या व्यतिरिक्त अन्य कुठेही श्रद्धास्थान ठेवू नये. चौथे रत्न बाबासाहेब आहेत. अन्य ठिकाणी जर श्रद्धा असेल तर मनुष्य कितीही जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तो सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे ज्यांना सुखपूर्वक जीवन जगायचं आहे त्याने केवळ बुद्धावरती श्रद्धा ठेवावी, धम्मावरती श्रद्धा ठेवावी, संघावरती श्रद्धा ठेवावी आणि बाबासाहेबांवरती श्रद्धा ठेवावी. अन्य ठिकाणी जर कोणी श्रद्धा ठेवत असेल आणि त्यानुसार जर जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामुळे मात्र कोणत्याही प्रकारचं सुख मनुष्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे तथागतांचा हा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या सद्धम्माचं सातत्याने आपण आचरण करावं, आपण अनुसरण करावं आणि आपलं स्वतःचं जीवन, माझं स्वतःचं जीवन कशा प्रकारे मी दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाऊ, माझ्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या सर्व प्रकारच्या विकाराला मी कशा प्रकारे नष्ट करू, अशा प्रकारचं चिंतन मनन, अशा प्रकारची भावना आपण सातत्याने केली पाहिजे. आणि त्यामुळे आज ताईच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे या बाळाला आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो, ताईला सुद्धा आयुष्यवर्ण सुखाने बल प्राप्त हो, संपूर्ण परिवाराला सुख समाधान आयुष्य वर्ण बल प्राप्त हो व तुम्हा सर्वांना सुद्धा आयुष्यवर्ण बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. पूजनीय भिक्खू धम्मबोधि के फेरो